स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी या विषयातील मराठीचे आद्यकवी तसेच नाटककार तसेच साहित्य आणि लेखक हे सर्व पाहणार आहोत। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा, तसेच आवडल्यास नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिले पौराणिक नाटककार विष्णुदास अमृत भावे सीता स्वयंवर। पहिले चरित्र लेखक माहिमभट्ट लीलाचरित्र। पहिली आत्मचरित्र लेखिका लक्ष्मीबाई टिळक। पहिले मराठी व्याकरणकार दादोजी पांडुरंग तरखडकर। ज्ञानकोशाकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर। आद्य कवी मुकुंदराज म्हणजेच विवेक सिंधू। गीतेचे आद्य मराठी टीकाकार भाष्यकार संत ज्ञानेश्वर। भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी। आद्य कवयित्री महदंबेचे धवळे। पहिले कादंबरीकार बाबा पद्मनजी। यमुना पर्यटन जे की 1857 मध्ये लिहिलेली आहे। पहिली स्त्री कादंबरी लेखिका काशीबाई कानेटकर। भारतीय संस्कृती कोशाचे निर्माते पंडित महादेवशास्त्री जोशी। पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर दर्पण। पहिल्या समाज विज्ञानकोश संपादक स.मा. गर्गे। पहिला मराठीतील पहिला शिलालेख अक्षी। आधुनिक मराठी संत चरित्रकार मठपती बुवा। मराठी बालसाहित्याचे जनक विनायक कोंडदेव ओक बालबोध। मराठीतील पहिले बखरकार चित्रगुप्त रघुनाथ यादव चित्रे। मराठी भाषाशुद्धीचे प्रवर्तक स्वातंत्र्यवीर दा सावरकर। आधुनिक मराठी काव्याचे प्रणेते केशवसूत कृष्णाजी केशव दामले। मराठी नवकाव्याचे प्रवर्तक बा.सी. मर्ढेकर। मराठी पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर ययाती। महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर म्हणजेच यशवंत। आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके। मराठी पहिले मासिक बाळशास्त्री जांभेकर दिग्दर्शक। मराठी निबंध मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर। मराठी पहिले सामाजिक नाटक महादेव बाळकृष्ण चितळे मनोरमा। मराठी विनोदी साहित्यिक श्री कृ. कोल्हटकर सुदामाचे पोहे। पहिल्या मराठी जागतिक परिषदेचे अध्यक्ष वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज। पहिले मराठी भूषण आणि कालिदास पुरस्कार विजेते पु ल देशपांडे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष म गो रानडे। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष दादासाहेब खापर्डे। पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भा. रा. भागवत। मराठी सप्तशती या पहिल्या ग्रंथगाथाचे संपादक राजा हाल। आता आपण साहित्य तसेच लेखक आणि त्यांचे कवी हे पाहणार आहोत। कवी मुकुंदराज यांचे साहित्य आहे विवेक सिंधू पवन विजय। संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका चांगदेव पासष्टी अमृतानुभव अभंगवाणी। संत तुकाराम तुकारामांची अभंग गाथा। संत एकनाथ एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण भारुडे गवळणी अभंग। समर्थ रामदास मनाचे श्लोक दासबोध करुणाष्टके आरत्या इत्यादी। श्रीधर रामविजय पांडव प्रताप हरिविजय शिवलीला अमृत श्री ज्ञानेश्वर चरित्र। साने गुरुजी श्यामची आई तीन मुले जीवन कलह पत्री। माधव त्र्यंबक पटवर्धन म्हणजेच माधव ज्युलियन। विरह तरंग मधुलहरी नकुलांकार सुधारक स्वप्नरंजन आईची आठवण द्राक्ष कन्या गजलांजली तुटलेले दिवे रविकिरण। मंडळीतील प्रमुख कवी वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज नटसम्राट दूरचे दिवे विदूषक जीवन लहरी विशाखा किनारा समिधा जान्हवी वैष्णव पृथ्वीचे प्रेमगीत मराठी माती ययाती आणि देवयानी। यानंतर पु ल देशपांडे बटाट्याची चाळ खोगीर भरती तुका म्हणे तुझं आहे तुझं पाशी ती फुलराणी
व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, अंमलदार, आसामी, वाऱ्यावरती वरात, पूर्वरंग, अपूर्वाई, पडघम इत्यादी. रार बोराडे, पेरणी, ताळमेळ कथासंग्रह, पाचोळा सावर कादंबऱ्या, आमदार सौभाग्यवती नाटक, राम गणेश गडकरी, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, भावबंद, एकच प्याला, राजसन्यास, वेड्यांचा बाजार, बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन. नासी फडके, नव्या गुजगोष्टी, दौलत, प्रवासी, जादूगर, अटकेपार, अखेरचे बंड, माझे जीवन एक कादंबरी, निरंजन, उद्धार, झंझावात, प्रतिज्ञा. वि. स. खांडेकर, ययाती, पहिली ज्ञानपीठ पुरस्कारित कादंबरी, कांचन मृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, उल्का, दोन मने, पांढरे ढग, रिकामा देव्हारा, सुखाचा शोध, पहिले प्रेम, अमृतवेल, क्रौंच वध, अश्रू, हृदयाची हाक, सायंकाळ, हस्ताचा पाऊस, घराबाहेर, सांजवात. यानंतर बासी मर्ढेकर, रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी ह्या कादंबऱ्या, तसेच आणखी काही कविता, शिशिरागम, सौंदर्य साहित्य हे काव्यसंग्रह. कुसुमावती देशपांडे, दमडी, दीपकळी, दीपमाळ व मोळी कथासंग्रह, पासंग मराठी कादंबरीचे पहिले शतक हे पुस्तके. आनंद यादव, नांगरणी, माऊली, घर भिंती, गोतावळा, झोंबी. शिवाजी सावंत, मृत्युंजय, छावा, युगंधर, लढत, काचवेल. भालचंद्र नेमाडे, कोसला, झूल. विश्वास पाटील, पानिपत, पांगिरा, झाड झडती, महानायक. नास इनामदार, झेप, मंत्रा वेगळा, बंड, झुंज, राजश्री, शिकस्त, इंद्रनीज, राऊ, शहनशाह. नारायण सुर्वे, माझे विद्यापीठ, ऐसा गा मी ब्रह्म, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन हे काव्यसंग्रह. मंगेश पाडगावकर, जिप्सी, छोरी, उत्सव, सलाम, गझल, धारानृत्य, भटके, पक्षी, नवा दिवस, वात्रटिका, उदासबोध. ग. दी. माडगुळकर, जोगिया, चैत्रबन, गीत रामायण हे काव्यसंग्रह, तसेच आकाशाची फुले कादंबरी, वाटेवरल्या सावल्या आत्मचरित्र, आधुनिक वाल्मिकी. संत नामदेव, नामदेवाचे समकालीन, वारकरी पंथाचे आद्य प्रचारक, गुरुचरित्र हा 7000 ओव्यांचा ग्रंथ. लक्ष्मण माने, उपरा, बंद दरवाजा. महात्मा फुले, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा, शेतकऱ्यांचा आसूड, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न. विश्राम बेडेकर, एक झाड दोन पक्षी, रणांगर, ब्रह्मकुमारी, टिळक आणि आगरकर, नरोवा कुंजरोवा. यानंतर रणजित देसाई, श्रीमान योगी, स्वामी, राधेय, पावनखिंड. दया पवार, कोंडवाळा, बलूत. यानंतर विनोबा भावे, गीताई, मधुकर, गीता प्रवचने, मी पाहिलेले गांधीजी, लोकनीती, जीवनदृष्टी, भूदान चळवळीचे प्रणेते. चिंतामण त्र्यंबक खालोणकर म्हणजेच आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे, जोगवा. यशवंतराव चव्हाण, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, युगांतर, भूमिका, शिवनेरीच्या नौबती, ऋणानुबंध. गोनी दांडेकर, स्मरणगाथा, पवनाकाठचा धोंडी, माचीवरचा बुधा. यदुनाथ थत्ते, प्रतिज्ञा, आपली जडणघडण, आपला मान आपला अभिमान. शंकरराव खरात, तराळ अंतराळ, अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम. चि. वी. जोशी, एरंडाचे गुऱ्हाळ, चिमणरावांचे चराट, वाचकांचा मळा. शांता शेळके, गोंधळ, वडीलधारी माणसे, पावसाआधीचा पाऊस, वर्षा, रूपसी हे कविता संग्रह, तसेच स्वप्नतरंग, ओढ, विजती ज्योत ह्या कादंबऱ्या. मुक्ता गुलमोहर, प्रेमिका, काचकमळ हे कथासंग्रह. बाबा कदम, वीरसेन उर्फ बाबा आनंदराव कदम, डोंगराची मैना, चौफेर, कॉकटेल सर्किट, सन्ना, बलिदान, स्टार विटनेस, जोहार, इस्टेट मॅनेजर, नजरकैद,
भुमरँग भाग 1-2, निराधार, युवा, अटेन्शन प्लीज, मानस कन्या, स्वामी परमानंद, एक होती बेगम, बॉम्बे पोलीस, वाळवंटातील फूल, निष्पाप बळी, आमराई, मिनिस्टर, राजलक्ष्मी, बिंदास्त, निष्कलंक, ज्वालामुखी, धरणीकंप, वल्लभी, पिकनिक, पद्मश्री, गजरा, प्रताप, न्याय, सुरंग, शोभा, 5 नाजूक बोटं, पाषाण, बदला, मॅडम, हिमवादळ, लक्षाधीश, प्रतीक्षा, शाळा सुटली, पाटी फुटली, रान जाई, तुफान, वादळ वारं, अजिंक्य इत्यादी पुस्तके ही बाबा कदम उर्फ बाबा आनंदराव कदम यांची आहेत. त्यानंतर चित्रपट भालू, ज्योतिबाचा नवस, दगा, नाजूक बोटं, देवाशपथ खरे सांगेन, प्रलय, उन्हाळ मैना, सन्ना, प्रवाह या कादंबरीपासून साहित्य सेवेत प्रारंभ. द मा मिरासदार, गुदगुल्या, स्पर्श, हुबेब विरंगळा, सर मिसळ हे विनोदी कथासंग्रह. मिरासदारी या कथासंग्रहात निवडक कथांचा समावेश. वि. दा. सावरकर, प्रतिभाशाली कवी, थोर देशभक्त, स्वप्नश्री, गोमंतक, कमला ही खंडकाव्ये, सन्नस्त्य, खडंग, उशाप, उत्तरक्रिया ही नाटके, सावरकरांची कविता हे काव्यसंग्रह, माझ्या आठवणी, माझी जन्मठेप, काळे पाणी, शत्रूच्या शिबिरात हे आत्मकथनपर पुस्तके, जोसेफ मॅझेनी, 1857चे स्वातंत्र्यसमर ही इतिहासविषयक पुस्तके, कृष्णाजी केशव दामले, आधुनिक मराठी कवितेचे जनक, गोफण, नवा शिपाई, स्फूर्ती, तुतारी या कविता प्रसिद्ध, केशवसुतांची समग्र कविता हा काव्यसंग्रह, इंग्रजीतील सॉनेट हा सुनीत नावाने काव्यप्रकार, मराठीत रोड, विद्यार्थ्यांप्रत, वादचक्र, आम्ही कोण ही कविता, अरुणा रामचंद्र ढेरे, प्रकाशाचे गाणे, निरंजन, मंत्राक्षर, यक्षरात्र हे कवितासंग्रह, उर्वशी, महाद्वार, मैत्री हे कादंबऱ्या, कृष्ण किनारा, नान मंडळ कथासंग्रह, लावण्य यात्रा, रूपोत्सव, मनातलं आभाळ, ललित लेखनसंग्रह, काळोखाचे कवडसे समीक्षा ग्रंथ, सुधामूर्ती, वाईज अँड अदरवाईज, गोष्ट माणसांच्या, डॉलर बहू, पुण्यभूमी भारत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी हा गौरव, जळगाव कवी संमेलनात बालकवींची समग्र कविता, फुलराणी, पारवा, श्रावणमास, औदुंबर, तसेच निर्झरास ही कविता, फ. मु. शिंदे, जुलूस, प्रार्थना, आई, आदिम फकीराचे अभंग, वृंदगान, अवशेष सार्वमत, दिल्ली ते दिल्ली काव्यसंग्रह, स्वांत, कालमान हे समीक्षा लेखन संग्रह, मंगेश पाडगावकर, बोल गाणी, वात्र टीका, तुझे गीत गाण्यासाठी, जिप्सी, सूर, आनंदगण, वामन पंडित, शिवकालीन श्रेष्ठ पंडित कवी, निगमसार, तत्वमाला, सिद्धांत विजय हे आध्यात्मिक ग्रंथ, अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय कादंबरीकर, फरारी, खुळवाडी, कंजारी, रानवेली, बरबाद्या, कृष्णाकाठच्या कथा ह्या कवितासंग्रह, चित्रा, फकीरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, निखारा, रत्ना, गुलाम, मथुरा, वैजयंता, आवडी, पाझर हे कादंबऱ्या, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन, शाहिरी पोवाड्यांचा संग्रह, मोरोपंत रामचंद्र पराडकर, मोरोपंत, श्रेष्ठ पंडित कवी, आर्यभारत 160 रामायणे, कृष्ण विजय, तसेच केकावली, सीतागीत, संशय, रत्नमाला, रुक्मिणीगीत या रचना प्रसिद्ध, जयंत नारळीकर, अंतराळातील भस्मासूर, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञान आणि वैज्ञानिक, टाईम मशीनची किमया, याला जीवन ऐसे नाव, प्रेषित, यशाची देणगी, वामन परत आला, व्हायरस, अभयारण्य इत्यादी लेखन, शंकर पाटील, वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, बावरी शेंग, खुळ्याची चावडी हे कथासंग्रह, तसेच टारफुला ही कादंबरी, वसंत बापट, बिजली, सेतू, 11वी दिशा, सकीना, मानसी, प्रवासाच्या कविता,
शिंग फुंकले रणी, मेघ हृदय, शूर मर्दाचा पोवाडा, तेजस्वी राजसी, रसिया हे कविता संग्रह. त्यानंतर बी रघुनाथ, आलाप आणि विलाप, पुन्हा नभाच्या लाल कडा कविता संग्रह. साकी फकीराची कांबळी, आकाश काळी राधा हे कथा संग्रह. तसेच ओढ हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पत्ती, म्हणे लढाई संपली, जगाला कळलं पाहिजे, आडगावचे चौधरी हे कादंबऱ्या. यशवंत दिनकर पेंढारकर म्हणजेच यशवंत, यशोधन यशोगंध हे काव्यसंग्रह. तसेच बंदीशाळा, जय मंगला खंडकाव्य, छत्रपती शिवराय हे महाकाव्य. लक्ष्मण माने, बंद दरवाजा, पालावरचं जग हे लेख. तसेच उपरा, आत्मकथन. लक्ष्मण गायकवाड, उचल्या हे आत्मकथन. दुभंग, चिनी मातीतील दिवस, वडार वेदना ही पुस्तके. सावित्रीबाई फुले, मुलींसाठी पहिली शाळा, पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका. काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकार हे काव्यसंग्रह. सुरेश भट, रूपगंधा, रंग माझा वेगळा, यलगार, झंझावात हे काव्यसंग्रह. गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय. तसेच दुर्गा भागवत, ऋतुचक्र, भावमुद्रा, पैस, डूब, आठवले तसे हे ललित लेख. लोक्य साहित्याची रूपरेखा, केतकरी हे कादंबरी, सिद्धार्थ जातक, व्यास पर्व हे ग्रंथ. केशव मेश्राम, उत्खन्न, जुगलबंदी, अकस्मात, चरित्र हे काव्यसंग्रह. तसेच पोखरण, हकीकत, जटायू हे कादंबऱ्या. तसेच पत्रावर, मरणमाळ हे कथासंग्रह. बाभ बोरकर, चित्रवीणा, दूधसागर, कांचन संध्या, अनुरागिणी, चैत्र पुनव हे कविता संग्रह. तसेच भाविण, माळवता चंद्र हे कादंबऱ्या. प्र के अत्रे, झेंडूची फुले, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, घराबाहेर, उद्याचा संसार, मी कसा झालो, करेचे पाणी, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, जग काय म्हणेल, बुवा तेथे बाया, डॉक्टर, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, प्रीतिसंगम इत्यादी. अशा प्रकारे आपण साहित्यावरचे सर्व लेखक तसेच त्यांची साहित्य हे पाहिलेले आहेत. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या विषयासंदर्भात जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवर सर्व विषयांचा अभ्यास आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच जिल्हा न्यायालयाची प्रत्येक अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसेच ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.